भाजपचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. तुमची त्यांची बरोबर जवळपास 3 ते 4 वेळा भेट देखील झालेली आहे. काय सांगाल पक्षप्रवेश? ते पुण्याचे माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. परंतु त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती. आज मला तुमच्याकडनं कळलेलं आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहेत. 7 वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे. त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत. तुम्ही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे की नेते जे अधिवेशन काळामध्ये किंवा लवकरच पक्षप्रवेश करू शकते. ऑपरेशन टायगरमध्ये महत्त्वाचे टायगर मी असं नाही, आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतो आहे. अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळं महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. परंतु आजचा प्रवेश जो आहे हा धंगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतो आहे आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो. विरोधी पक्षांवरती बसलेले काही आमदार तुमच्या सत्ताधारी पक्षांवरती देखील येणार आहेत. त्या संदर्भात विद्यमान आमदार काही आपल्याला आठवत असेल मी 1 महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. मला असं वाटतं की रत्नागिरीतले 2 आमदार सुभाषजी बने, राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे. आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धंगेकर देखील प्रवेश करतात. हे 3रे आहेत आणि अजून 2 पुण्यातले माजी आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळे ही संख्या आताच 1 महिन्यामध्ये 6 झालेली आहे. आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे UBTमधनं लढली, काही लोक NCPमधनं लढली, म्हणजे अजितदादांच्या नाही पण दुसऱ्या NCPमधनं लढली, ज्यांनी 1-1, 1.5 लाख मतं मिळवलेली आहेत. अशी लोक देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आहेत. आज अर्थसंकल्प आहे. कोकणाला काय मिळणार? विशेषतः कोकणचा कोस्टल रोड हा एक महत्त्वाची प्रकल्प आहे. कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत. त्यांची कामं देखील आता 1-2 महिन्यामध्ये सुरू होतील. ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील MSRDCमधनं केला जातो आहे. परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री आहे. काल एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये शिबिर मेळावा होता. त्यांनी शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ऑडिट टीम देखील आहे पण ती ऑडिट टीम डब केलेली होती. म्हणजे आत्ताचे जे विषय करंट विषय राजकारणातील त्या विषयांवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये त्यांना भाषण करण्यात आलं. एक प्रकार बाळासाहेबांच्या आवाजाची आत्ता त्यांना गरज पडत तो पण डब केलेला आवाज, ज्यांनी मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली, त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो. याच्यातच सगळं आलेलं आहे. पण मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही. शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळंच 80 पैकी 60 लोक आमची निवडून आली. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी आहेत आम्ही सत्य आल्यावर बांधून नाही, छत्रपती फक्त रामाचं मंदिर बांधलं चालत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर देखील बांधलं. आता सत्तेवर कधी येणार मला माहीत नाही. परंतु आता 237 आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं. आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की ज्या ठिकाणी 5 एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल, तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली 200 देवळं असतील, याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. अधिवेशन असल्यामुळं ती घोषणा करणं मी योग्य नाही. परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन
तुमच्यासमोर ठेवेन, आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोचवावा. आपल्या पक्षातील आमदार संजय गायकवाड म्हणत आहेत की तिजोरीवरती सरकारच्या बाहेर आलेला आहे. एकंदरीत त्या अर्थसंकल्पातून कोणत्याही आमदाराला निधी मिळणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे सर्व योजना ज्या आहेत त्या जी लाडकी बहीण योजना आहे ती अनेक सरकारी योजना आहेत त्यांना वेगळी करून ही योजना सुरू आहे असं सुद्धा ते म्हणाले. नाही, मला असं वाटतं की संजय गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे. परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही, बजेटमधनं काय मिळालं आहे काय मिळालं नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे या अर्थसंकल्पामध्ये, असं काय? नाही, अर्थसंकल्प मांडल्यानंतरच, कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो. अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, सगळे घटक असतील, ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं. त्याच्यामुळं बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला खात्री. मित्राला खुश करायला कांजूर मार्गचं कारशेड जे आहे ते शिफ्ट केलं आहे असा आरोप नाही, मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मेट्रोमुळं लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे, लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे. त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते, त्याचा फायदा मुंबईकरांना आणि MMR रिजनमधल्या सगळ्या लोकांना होणार. तुम्ही तुमच्या विभागातला प्रश्न आहे. संभाजीनगरमधल्या उद्योगपतींनी काल मोर्चा आणि आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात, आम्हाला उद्योग करता येत नाही, बिझनेस करता येत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली. तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल? आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे, जी मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्री म्हणून मी देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू. याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे, उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला CP असतील, DSP असतील, पोलीस विभागाचे IG असतील, यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे मी निर्देश देणार आहे. उदय जी, औरंगजेब की कब्र को हटाने की मांग जोर पकड़ रही है, शिवसेना की क्या भूमिका है जो औरंगजेब की कब्र से बरकरार रखा जाए, हटा दिया जाए? नहीं, इसमें तो जो औरंगजेब का उदात्तीकरण कर रहे हैं उनको पूछना चाहिए. जो लोग औरंगजेब का उदात्तीकरण करने वाले को अपने साथ में लेके राजनीति बना रहे हैं उनको पूछना चाहिए. हमारी मांग तो ये है कि छत्रपति शिवाजी महाराज हो या छत्रपति संभाजी महाराज हो, उनका रिस्पेक्ट होना चाहिए. और इस बारे में हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे उपमुख्यमंत्री, हमारे नेता एकनाथ शिंदे जी और अजीत दादा बैठ के निर्णय लेंगे. इसके अलावा संजय राउत करने के लिए पैसे जो है केंद्रीय पुरातत्व विभाग से दिए जा रहे हैं. 6 लाख रुपए अब तक खर्च हो गए, जबकि शिवाजी महाराज का मंदिर है सिंधुदुर्ग में, उन्हें सिर्फ महीने में 250 रुपये दिए जाते हैं. नहीं, मैंने अभी भी बोला कि कल छत्रपति संभाजी महाराज को याद करने का दिन है. हम सब लोग कोकण के वहाँ जा रहे हैं और छत्रपति संभाजी महाराज को जहाँ पकड़ा गया वहाँ 5 एकड़ में एक बहुत बड़ा स्मारक बना रहे हैं. कल मैंने टेलीफोनिक CM साहब के साथ भी वहाँ जो लैंड ओनर थे उनकी बातचीत करके दी है और मेरा ऐसा कहना है कि मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर हूँ. जल्द से जल्द अच्छा स्मारक वहाँ हम बनाने जा रहे हैं. इसलिए जो छत्रपति शिवाजी महाराज की गढ़ है, किले है, वहाँ भी अच्छी तरह से डेवलपमेंट होना चाहिए. ये हमारी भूमिका है और वो करेंगे हम. संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे आत्मा नसलेला माणूस आहे. मला असं वाटतं की गेले 2.5 वर्ष हे बोलून 80 मधले 60 आमचे निवडून आले. त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं. बोलल्यामुळं आमचा पक्ष वाढतोय, धनुष्यबाण लोकांपर्यंत पोचतोय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे लोकांना कळतं आणि त्याच्यामुळंच माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतात. दिल्लीसमोर झुकणारा बाळासाहेबांचा वारसा यापुढे कधी नव्हता. तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सांगताना दिल्लीसमोर दिसताय. मला असं वाटतं की अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प आहे, हे रोजच उत्तरं द्यावी लागतात, रोजच हे बोलत असतात. त्याच्यामुळं आज अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार आहे आणि काय मिळेल याची चर्चा आज दिवसभर झाली तर चांगलं राहील. सर, राज ठाकरे का बयान सामने आया. राज ठाकरे कहते हैं कि गंगा में कौन डुबकी लगाए, किस तरह से देखते हैं? नहीं, हर एक की मेरे ख्याल से श्रद्धा अलग अलग रहती है. हर एक की श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच में फ़र्क रहता है. हम सब लोग जाके डुबकी लगा के आए, उन्होंने नहीं लगाई, ये उनका मामला है और उन्होंने जो बयान दिया है वो उनका वैयक्तिक मामला है. सर, क्या उनको हिंदू जननायक बोलने जैसा है, क्योंकि हिंदू के परंपरा को वो छेद दे रहे हैं?
नहीं, ये सवाल मुझको पूछने से पहले अगर आप उनसे पूछते तो अच्छा होता, क्योंकि उन्होंने ये स्पीच दिया है और मैंने यही बोला कि श्रद्धा और अंधश्रद्धा का भाग जो हर एक का अलग अलग रहता है, उनका ये वैयक्तिक मत है और वैयक्तिक रूप से उन्होंने ये बोला है, तो ये क्वेश्चन उनको ही पूछना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।